धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार. डोंगरामध्ये एक गाव होतं. डोंगरामध्ये एक गाव होतं. गावामध्ये एक गरीब महिला राहत होती. उठली बिचारी तर सडा सारवण करून घ्यायची. पाणी भरणं, शेण आणणं, गवऱ्या लावणं सगळं करायची. एक गाय होती तिच्याकडं. ती सगळं गायचं करायची. गायचं दूध काढायचं, ते खायचं आणि त्याच्यानंतरच घरामध्ये त्यांना सामान यायचं. जेव्हा गायचं दूध इकन ना त्याच्यानंतर लेकरा बाळांना खायला भेटायचं. त्याच पैशाचं गहू आणायचं, ज्वारी आणायची, तेल आणायचं, मीठ आणायचं, मिरची आणायची. त्याच गाईच्या दुधाच्या पैशामध्ये त्यांचा गुजारा तसाच चालायचा. काही घ्यायला द्यायचं म्हणलं तर काहीच पैसे नाही भेटायचे. फक्त नुसतं खायापुरते पैसे. असं करून करून 2 लेकरं. पोरगी होती, पोरगी शाळेला नाही घातली. पोरगं होतं, पोरगं शाळेला घातलं. पहिलं लोक कसं पोरींना घालत नव्हते शाळेला. आणि आता कसं काय पाहिजे. मुलगा आणि मुलगी आजकाल ह्या जमान्यात सारखंच आहे. उलट मुलापेक्षा मुलींना जास्त शिक्षण करतात लोक. आणि मुलांनी शिक्षण जास्त केलं तर ते त्याचं नशीब म्हणायला पाहिजे. पण मुली तर जरूर शिकतात. मुलींना कशी शिकायची ओढ असते. काय म्हणतो ग ते बघ ना. तर बघा, मुलीला नाही शिकवलं त्याने, मुलाला शिकवलं. मुलगा शिकून मोठा झाला. गरिबीचे दिवस काढून शेतामधली भाजी आणायची, तांदूळाची भाजी आणायची. ते खाऊन दिवस काढून पोरगं मोठं बनलं, शिक्षक बनला. आणि बघा आता त्याच पोराचा पुण्यामध्ये एवढा मोठा बंगला आहे. आता त्याच पोराचा आमच्याच गावाच्या शेजारी बघा. आणि ती बिचारी मुलगी श्रीमंताच्या घरात गेली का तर घरचं काम लई छान काम करायची. आणि माणुसकी लई होती त्या मुलीला. त्या मुलापेक्षा पण आहे बघा 2 काकण जास्तच करून दाखवलं मुलीनं पण. मुलगी बी काय एवढी श्रीमंताच्या घरात नव्हती गेली, पण हिच्या पावलाने श्रीमंती आली त्यांना. बघा, कुणाच्या पावलाने श्रीमंती येते आणि कुणाच्या पावलाने जाती ते आपल्याला काही समजत नाही. असं असतं बघा. म्हणून एवढं आपण मानत नाही तर तरी मानायचं. थोडं का व्हायना आपण मानायचं. आपण कशालाच मानत नाही. मित्र आहे बघा, कशालाच मानत नाही. जे आहे ना ते आपलं चाललेलं आहे. आणि चाललेलं आहे ना तर आपलं चांगलंच, तुमच्या आशीर्वादाने चांगलंच चाललेलं आहे. असं नाही की असं झालं तसं झालं. हे बघा, सुख आणि दुःख तर सगळ्यांना आहेच. सुख दुःख तर हे बघा, जे चांगलं कर्म करतंय त्याला पण दुःख देव देत आहेच. आणि जे वाईट कर्म करतंय त्याला पण सुख देत आहेच. असं नाही की सुख दुःख आहे बघा. देवाला नाही सुटलेलं तर आपण कोण आहेत. आपण तर मनुष्य जन्म आहेत. म्हणून सुख आलं तरी शुक्रिया, दुःख आलं तरी शुक्रिया. देवावर असं कधीच नाराज नाही व्हायचं की देवा परमेश्वरा एवढं सुख दिलंच ना तर आम्ही भोगतच सुख, आणि दुःख दिलं तर आम्ही भोगायला तयार नाही होत. असं का, कशासाठी. सुख पण भोगताय ना, मग दुःख पण भोगा की, नाही का नाही. देव म्हणतं की सुख आहे तिथं दुःख येणार आहे, दुःख आहे तिथं सुख येणार आहे. म्हणून हे बघा, सगळ्यांनी मिळून मिसळून सगळ्यांनी चांगलं राहायचं. दुःख आलं तरी सगळे मिळून दुःख वाटून घेतात. सुख आलं तरी सुखाने सगळे दिवस जगतात. म्हणून हे बघा, सगळ्यांनी एक जीवाने कधी बी राहायचं. हे बघा, या पोहे खायला. पोहे केले तर हे बघा पोहे. म्हणून आपण दुःख आलं तर किती घाबरून जातो. आता हेच माझ्याच पोरांना असं दुःख आलं तर मी किती घाबरले. परी नाही घाबरले, परी तोंड पण दिलं की. घाबरून काय मी पळून गेले का. तोंड पण दिलं की. आणि तोंड देणार कोण, देवच आहे की. देवाला मानतो म्हणून तर आपण सगळं करतो. देवावर तर माझा भरपूर विश्वास आहे बघा. चला, असाच तुम्ही पण विश्वास करा.
पोहे खायला ये बाबा, मस्त पोहे. ऐक जा माझा संपूर्ण येळो बघ जा, ऐक जा. हे बघा